सोबती संस्थेच्या माध्यमातून गेली 19 वर्ष शालेय साहित्य व दिवाळीत फराळ वाटप केले जात आहे। या काळात सोबती संस्थेत माणसे जोडली गेली आहेत। धैर्य, चिकाटी व प्रामाणिकपणे काम केल्यास आपले उद्दिष्ट सफल होते। आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कठोर मेहनत घेतल्यास यश आपोआप तुम्हाला पायाशी येईल। तुम्हालाही काही अडचणी असतील तर नक्की मांडा, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू। बोरी परिसरातील सोबतीचे कार्य अखंड सुरू राहील अशी ग्वाही सोबती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब नेने यांनी बोरी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना काढले। पत्रकार विजय मोकल यांच्या प्रयत्नाने तसेच कल्याणी पाटील, नंदकुमार पाटील यांच्या सहकार्याने बोरी परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रतिपालकत्व सोबती संस्थेने स्वीकारले आहे। या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच छत्री व इतर साहित्याचे देखील वाटप करण्यात आले आहे। यावेळी सोबती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने, शुभांगी नेने, विजय मोकल, विजया जगडे, निलेश म्हात्रे, बोरी ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्नील कोठावले, ग्रामपंचायत सदस्य विमल म्हात्रे, अनंत कोठावले, कृष्णा म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, अनिल मोकल, कल्याणी पाटील, स्मिता मोकल आणि पत्रकार मित्रांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोबती संस्था 19व्या वर्षात पदार्पण करीत असून सोबतीचे बोरी गावाशी विशेष नाते आहे। त्यामुळेच गेल्या 19 वर्षात विविध उपक्रमातून सोबतीच्या माध्यमातून बोरी परिसरात आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल, महिला जनजागृती कार्यक्रम व इतर कार्यक्रमातून ऋणानुबंध जुळून आला आहे। एक सरकार बदलल्यानंतर त्या काही गोष्टींचं हे होतं, त्यामुळे आम्हाला आमचे अनेक कार्यक्रम बंद करायला लागले। ज्यावेळेला त्यांनी एक अट आणली की एका ट्रस्टनी दुसऱ्या ट्रस्टला मदत करायची नाही, हे म्हटल्याबरोबर आम्हाला ते मुंबई पुण्याचे आमच्या नातेवाईकांनी केलेले मोठे ट्रस्ट आहेत की जिथून लाखो रुपये आम्ही आणत होतो आणि लोकांना वाटत होतो, त्याच्यावर एकदम बंदी आली आणि आम्ही तिथे रायगडमध्ये आणण्याना 25-30 लाख रुपये दरवर्षी आमचे तुटले। पण त्याला नाईलाजच होता। आम्ही पेणमध्ये एक वेगळा प्रकार हे केला होता। 28 महिलांना दर महिना 500 रुपये आम्ही देत होतो। त्यांची खाती उघडून दिली होती, आमच्या खात्यातून त्यांच्या खात्यात पैसे जायचे। पण हे ज्या वेळेला एक नियम बदलले गेले त्या मिनिटाला तो कार्यक्रम बंद करायला लागला। आजही त्या बाया रडत येतात आणि त्यामुळे आम्ही परत जीवन आम्ही करणार आहोत। आम्ही बाहेरच्या ट्रस्टची मदत न घेताना आम्ही आमच्या पद्धतीनेच आम्ही इथे काम करण्याचं निश्चित धोरण ठरवलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही ठिकठिकाणी आमची जी माणसं आहेत, इथे 2 माणसं त्यातले हजर आहे, स्वतः विजय आहे, त्याच्या पलीकडे आमचा निदेश आहे, की ही सांगतात ती माणसं पूर्णपणे तपासून की ह्या मुलाला खरंच मदतीची गरज आहे, अशाच मुलांची आमच्याकडे रेकमेंडेशन केली जाते आणि आम्ही तात्काळ त्या मुलाला मदत करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो।